धडगाव अक्कलकुवा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण आलो आहोत। या सातपुडा भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे। आपण बघू शकतो हा धडगाव तो मोलगीचा रस्ता आहे। इथं खड्डे पडलेले आहे, अर्ध अवस्थेत हा रस्ता आहे। आपण इथं रिक्षा चालक आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नाव आहे दादा तुमचं? माझं मायकल सीमा पाडवी। बरं, हा रस्ता कधीपासून खराब आहे? हा 5-6 वर्ष झालं हा रोड असाच आहे। बरं, आता खडी टाकलेली म्हणजे आता काम सुरू होतंय का? नाही सर, हा 2 वर्ष झालं हे असंच पडलेलं आहे। खडी 2 वर्षापासून पडू नये का? हां बरोबर। तुम्ही रस्त्याबद्दल काय सांगाल? काय सांगणार आता सर, हे सगळे पुढारी लोक असंच आहे। हे याच्यावरनं टक्केवारी काढून खाऊन राहिले तर रस्ता का बरं होणार सर? आपण बघतोय पुढारी टक्केवारी खातात, रस्ता खराब आहे। रस्ता कधीपासून खराब आहे? हा रस्ता 3-4 वर्ष खराबच राहिला। 3 वर्षे काम चालू होतं आणि ते मध्येच काम बंद करून टाकले त्यांनी। बरोबर। कुठून किती किलोमीटरचा खराब आहे रस्ता? मोलगीपर्यंत पिपरीपर्यंत खराब होता। बरोबर, मोलगीपर्यंत? हां, पिपरीपर्यंत। किती किलोमीटरचा आहे मोलगी ते धडगाव? किती किलोमीटर आहे? 25 किलोमीटर। 25 किलोमीटरचा हा रस्ता खराब झालेला आहे। प्रचंड हाल होत आहे। शाळेकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी देखील प्रचंड त्रास होतो। काय सांगाल, कधीपासून रस्ता खराब आहे धडगाव मोलगी? 2 वर्ष झालं। 2 वर्ष झाले। खडी ते टाकली, आता काम चालू होत आहे का? नाही, मग ही खडी कधीची? जास्तीत जास्त 7-8 महिने झाले वाटतं। बरं, इथं खडी पडून आहे, कुठलीही उपाययोजना होताना दिसून येत नाही। आपण या धडगाव मुलगी रस्त्यावरील वाहन चालक आहे त्यांच्याकडनं बातचीत करणार। हा रस्ता कधीपासून खराब आहे? हा रस्ता 10 वर्ष झालं खराबच आहे। बरं, इथं स्थानिक पुढारी काही करत नाही का? काहीच करत नाही, कोण काहीच बघत नाही। तुम्ही सांगत नाही का त्यांना? सांगतात पण कोण ऐकायला तयार नाही। बरं, आता खडी टाकली, आता सुरुवात करता का रिपेरिंगला? नाही सर, ते खडी 4 महिने झाले टाकलेले, कोणच बघत नाही इकडे। बरं, खडी पडून आहे, गेल्या अनेक महिन्यापासून खडी पडलेली। काय सांगाल, रस्ते खराब आहे? खराब म्हणजे आहे ना। बघू शकतो आपण वाहन चालकांना प्रचंड त्रास होतो आहे। तुम्ही मोटरसायकलने धडगावला जाताय, रस्ता कसा आहे तुमचा? रस्ता खराब आहे। काय तुम्ही काय बोलत नाही का तुमच्या स्थानिक लोकांना? बोलतो आम्ही, पण काय ते ऐकत नाही ना। त्रास होतो का तुम्हाला? हा ना, त्रास होतो ना। ताई, तुम्हाला काय त्रास होतो रस्त्याने? त्रास होतो असं? कुठे चालले तुम्ही आता? धडगावला। कुठून निघाले? कुंडल। किती किलोमीटरचा रस्ता खराब आहे हा? जवळ 8 किलोमीटर। बरं, काय सांगाल रस्त्याबद्दल? रस्त्याबद्दल आम्हाला भरपूर त्रास होतोय। बरं, रस्त्याबद्दल वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे। त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी स्थानिक लोकांनी मागणी केलेली आहे। धडगाव आणि मोलगी रस्त्याबद्दल प्रचंड नाराजी या भागातील जनतेने व्यक्त केलेली आहे। आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नेमके करतात काय, असा सवाल या परिसरातील आदिवासी बांधवांनी उपस्थित केलेला आहे। सातपुडा पर्वत रांगांमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक भीषण समस्या आहे। याच्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणं गरजेचं आहे। निवडणूक पुरताच आश्वासनं देऊन कामं न करता सातत्याने कामं केली गेली पाहिजे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे। हा रस्ता कधी रिपेअर होणार याची प्रतीक्षा धडगावकर करत आहे। काय सांगाल, धडगाव मोलगी रस्त्याची खूप दुरावस्था झाली, काय सांगाल तुम्ही? रस्त्यांची खूप दुरवस्था आहे। एखाद्या बाईला डिलेवरी नेताना रस्त्यातच डिलेवरी होऊन जाईल असं अवस्था आहे, जीव जाऊ शकतो। बरोबर। हां, मग स्थानिक पुढारी करत नाही का विकास? करत नाही, बिलकुल नाही। बरोबर। तुम्ही कुठं असतात? मी पुण्याला असते। बरं, तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला काय वाटतं? मग बिलकुल चांगलं नाही वाटत ना। आमचं हे जन्माचं गाव आहे, पण हेच विकासाचे कामे व्हायला पाहिजे असं वाटतंय। बाजूला आपण बघू शकतो खडी आणि काही कपची पडलेली आहे, तर ही गेल्या अनेक महिन्यापासून पडून आहे। दुरुस्तीला अजून मुहूर्त सापडत नाही आहे। का दुरुस्ती होत नाही आहे? सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकं करतं काय? लोकांना प्रचंड त्रास होतो आहे, आदिवासींना हाल अपेष्टा सहन करावं लागतं आहे। संबंधित प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी याच्याकडे लक्ष देणं
गरजेचं आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, धडगाव मोलगी.